माझं म्हणणं आहे की ही भाषा करण्यापेक्षा देशाच्या संविधानाने जे आहे ना, आता मतदारांना नाही, माझं म्हणणं असं आहे की हीच भाषा आहे, ही भाषा जो म्हणते मारणं वगैरे, त्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की राजमहिला काय म्हणतात ते राज्य निवडणूक आयोगाचं जे आहे काय म्हणतात ते कार्यालय, त्याच्यावरती आपण जाऊन ते म्हणणं मांडण्याचं जे काम केलं मधल्या काळात. कारण आम्ही पण त्यांच्याबरोबर गेलो, कारण हा जो मुद्दा सुरू केला निवडणुकीच्या संदर्भामधला, हा आदरणीय आमचे नेते जननायक राहुल गांधीजींनी केला. त्या मुद्द्याला ज्या वेळा त्यांनी बोललो त्या मुद्द्याला काँग्रेस पार्टीने तिथे गेल्याचं काम केलं. पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही संविधानामध्ये यकीन करतो, कानून व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवतो. कानून असं कधीच सांगत नाही किंवा कायदा असं कधीच सांगत नाही की तुम्ही तो कायदा हातामध्ये घेऊन कोणाला मारा. कायदा हे सांगतो की तुम्ही तुमची लढाई लढण्याचं काम करा. संविधानिक वेगवेगळी हत्यारे आहेत, तुम्ही त्याचा वापर करू शकता. संविधानाने प्रत्येक गोष्टी दिल्या आहेत, तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आवाज करू शकता, तुम्ही तुमचे मत मांडू शकता. पण तुम्हाला हा अधिकार संविधानाने दिला नाही की तुम्ही कायद्याच्या राज्यामध्ये राहायचा आणि कायदा हातामध्ये घ्यायचा. त्यामुळे या मताशी आम्ही बिलकुल सहमत नाही की कोणाला मारलं पाहिजे किंवा दौडलं पाहिजे किंवा जसं मी मगाशी म्हटलं की तुमची ताकद तुम्ही, त्यापेक्षा आम्ही कायद्यानुसार भांडू. आमचं सुद्धा म्हणणं आहे, मगाशी सुरुवातीला आलेल्या एक बाईट दिली, ज्या बाईटमध्ये मी सांगितलं की अजूनही मतदार याद्या आलेल्या नाहीत. त्यामुळे दुबार नावं असतील, बाउंड्रीमधली नावं ह्या वॉर्डची त्या वॉर्डमध्ये टाकली तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे हे जे इलेक्शन असतं ना मुंबई महानगरपालिकेचं, हे 100 ते 150 मतांनी किंवा 5 ते 10 मतांनी पण, कारण मला माहिती आहे माझ्याकडे 18 मतांनी आम्ही एक वॉर्ड हारलो. त्यामुळे एक मत महत्त्वाचं असतं. एक वॉर्डमधल्या तुम्ही मत इकडे तिकडे केली किंवा काही नावं जसं तुम्ही म्हणालात तसे दुबार असतात, काही नावं जसं तुम्ही म्हणालात तसं त्यांचे ॲड्रेस वेगळे असतात, काहींचे फोटो वेगळे असतात, त्याच्यामुळे खूप परिणाम होऊ शकतो. आमचं म्हणणं आहे की ते याद्या तरी द्या, एवढं निवडणूक आयोग घाबरते कशाला ना, याद्या तरी द्या. तुम्ही कोणाकोणाची नावं टाकली त्याच्यावर कधी काम करणार आम्ही? आज 8 दिवस शेवटचे समजा असणार, तुम्ही याद्या देणार, मग कुठे अभ्यास करणार, कसा काय करणार? त्यामुळे आमचं म्हणणं आहे, आम्ही पत्र लिहिलं आहे निवडणूक आयोगाला आजच की आम्हाला याद्या मिळाल्या पाहिजेत. दुबार मतदार असेल किंवा नावामध्ये हेरफेर असतील किंवा त्या ठिकाणचे मतदार इकडे तिकडे शिफ्ट करण्याचं काम झालं असेल, त्यांना बूथ माहीत नसेल, त्यामुळे शेवटच्या दिवशी लोक मतदान करायला जातात आणि मग लोकांना कळतं की आमचं नाव नाही आहे, आमच्या नावामध्ये बदललं आहे, आमच्या फोटोमध्ये बदललं आहे आणि त्या ठिकाणी आमचं वोटच नाही आहे आणि आमचं वोट कुठल्या तरी चौथ्या बूथमध्ये. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला याद्या मिळाल्या पाहिजे. सगळ्यात जास्त घोळ हा याद्यामध्ये चाललेला आहे, त्या याद्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. हे आमचं म्हणणं आहे. आम्ही ते कायद्यानुसार मांडणार, पण याच्यासाठी कोणाला मारण्याचं आमची भूमिका कधी नव्हती. आम्ही कधी अंबादास दानवे यांनी जे म्हटलेलं आहे की काँग्रेस जागा जास्त मागते आणि प्रत्यक्ष निवडून यायचं प्रमाण कमी आहे, कुठेतरी याची मुंबईमधलं आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विधानसभेमध्ये पण आणि लोकसभेमध्ये पण आम्ही प्रामाणिकपणे, सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडी म्हणून काम केलं. आम्हाला ज्या सीटा पाहिजे होत्या त्या सीटा आम्हाला मिळायला पाहिजे होत्या. पण आमचं आज एक साधंच म्हणणं आहे की आमची एक विचारधारा आहे, त्या विचारधारेला घेऊन आम्ही येणाऱ्या काळात जाणार. आम्ही ज्या पक्षांबरोबर गेलो तिथे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे, पण आमच्या विचारधारेला बरोबर घेऊन जाणारा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवणार आहे आणि देशाचं संविधान मांडणाऱ्या पक्षाबरोबरच आम्ही जाणार. कायदा सुव्यवस्थेला जी लोक मानतात, आम्ही देशाच्या संविधानाला मानतो, त्या लोकांवर आम्ही करू. त्यांचा जो निर्णय असेल तो शिवसेना पक्षाने त्यांचा. आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतोय की खूप ॲक्टर असे बोलायला लागलेले आहेत की आम्ही कशाबद्दल फॅन आहेत. मला नाही कळलं मुंबईमध्ये किंवा आज तुम्ही जे बोलताय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. म्हणजे मुंबई बाबतीत बोलायचं तर म्हणजे प्रदूषणाचा त्रास आहे, ट्रॅफिकचा त्रास आहे, बरोबर आहे, पाणी येत नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये पाणी मट्ट साधतं. मी आधीच सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे रस्ते सांगितले होते की काय होणार, सिमेंट कॉन्क्रीटचे कुठे आहेत, ह्याची पक्षांची उत्तर विचारली पाहिजेत ना. आज रेल्वेने जायचं म्हटलं तर रेल्वेमध्ये व्यवस्थापन काय? तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले, जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून मी प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान आता 11 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही महागाई, बेरोजगारी, विदेश नीती, तुम्ही ह्या देशाच्या परिस्थितीबद्दल, सामाजिक सलोख्याबद्दल बोलणार नसाल, तुम्ही नेहमी राजकारण आलं की इलेक्शन आलं की एक जाती आणि धर्माचं वाद निर्माण करणार असाल आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे, त्याचं कारण तुम्ही माहिती काय असेल? काय कारण आहे? आधी 70,000चा होता, आता कितीचा आहे? किती तुम्हाला माहिती आहे? आता ते रजिस्टरला दोष द्यायला लागलेत की रजिस्टर कसं केला? अरे मुलाला पण कधीतरी दोष द्या. आणि मला सरकारला सांगणं आहे की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत या तुम्ही लोकांना वाटत चाललायत. म्हणजे मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, किती जमिनी वाटप केले ह्याच्यावरती एकदा सिरीज करा तुम्ही सगळेजण. आणि का दिला? एका गरीब माणसाला एखादा उद्योग चालू करायचा असेल त्याला किती परमिशन घ्याव्या लागतात आणि ह्यांच्यासाठी काय काय दिले तुम्ही धोरण? एका डेव्हलपरला काही लोकांना, स्वतःच्या जवळच्या लोकांना तुम्ही किती दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रोजेक्ट दिले. आम्ही पुऱ्यामनीशी सादर करतोय, का भूषण गगराणी चौकशी करत नाहीत? देवेंद्र फडणवीस साहेब, माझं तुम्हाला विचारणं आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, तुम्हाला आम्ही पुराव्यासकट रोज पत्र पाठवतोय
दाखवा ना पारदर्शक कारभार. मोदीजी फक्त ट्रान्सपरंट कारभाराबद्दल बोलतात, पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोणाच्या काळामध्ये सांगावं त्यांनी. त्यामुळे माझं सिंपल सांगणं आहे, आम्ही तुम्हाला पुराव्यासकट सादर करतोय, ते आम्हाला त्याचं पुराव्यासकट सुद्धा तपासून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि योग्य व्यक्तींना त्या ठिकाणी जे आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन त्यांना नोकरीवर बडतर्फ केलं पाहिजे काही लोकांना. आणि हे जे तुम्ही सगळं देत चाललाय ना कॉन्ट्रॅक्ट आणि सगळ्या जमिनी ह्या तुमच्या नाही आहेत, ज्यांना तुम्ही स्वतःची पार्टीच्या फंड सारखं तुम्ही नेत्यांना पण वाटत चाललाय. खासदारांना फंड चाललाय, सत्ताधारी पक्षांना, राज्यसभेच्या आमदारांना चाललाय. का मुंबईचा फंड कोणाचा आहे? मुंबईच्या जनतेचा आहे. मुंबईच्या जनतेवर खर्च करा.